नाश्ता केला. छान आहे नाश्ता. नाश्ता मुलांना आवडेल, म्हणजे मुलांच्या आवडीचं आहे सगळं. झोप झाली का नाही? मस्त झोप पण झाली. सगळं छान कार्यक्रम झाला मस्त एकदम. तुमचे दोघांचे थँक्यू, रचना आणि तुझे. मस्त एकदमच सरप्राईज खूप छान होतं, आवडलं एकदम. छान वाटतं ना, त्याचा कुडकुडू आवाज होता. Hello, good morning. Good morning. Good morning, Anisha. How's the vacation going? It's adventure mode on. कसं चाललंय vacation? Full of adventures. गेला आपला सहलीला जायचा. Breakfast with a view. Vacation is over. सगळे चेकआउट करतोय, बॅग्स भरतोय, नाश्ता झाला छान. चलो चलो आणू गाडी का आमची. चलो फायनली लिव्हिंग लिव्हिंग लिव्हिंग. ती पण त्यांच्या हातात आहे, त्यांच्या हातात आहे सर. आठवतो या वॉटर पार्कला आपण थांबलेलो. हा अरे ते नाही का ते मनन का मानस बघ ना. मॉल घेतला आम्ही हॉटेल उत्सव माणगावच्या पुढे. चलो कसा होता प्रवास? हॉटेल चेंज केला आहे, आता आम्ही आलो आहोत मस्त मालवण. वी रिच्ड होम स्वीट होम. थोडे सारे बॅग्स. चलो सो बॅक टू नॉर्मल रुटीन. आता पुढचं सगळं आठवतंय, एवढ्या दिवसाचं पेंडिंग. खूप काम आहे. एक तर आम्ही अजिबात नेटवर्कमध्ये नव्हतो, ट्रस्ट मी. एवढा नेटवर्क इश्यू आहे ना, त्यामुळे आमचे एवढे कॉल्स, एवढं काय काय मिस झालं आहे. सो घरी गेल्यानंतर पहिले मस्त फ्रेशन अप वगैरे झालो. बॅग्स आम्ही अनपॅक नाही केलेले आहेत, कारण ना आम्ही जाण्याच्या आधीच ऑलरेडी एवढे कपडे होते, कुठून माहीत नाही मला. सो ते अजून वॉश नाही झालेले आहेत, म्हणून मग आम्ही विचार केला की उद्या ते जेव्हा मशीनमध्ये जातील तेव्हा मी बॅग अनपॅक करेन. नाही तर अननेसेसरी ना ते कपड्यांचा ढिगारा असा पडून राहील. सो ते बॅगमध्ये तरी जरा व्यवस्थित राहतील. सो मग उद्या सकाळी तिकडनं ते सगळे कपडे वगैरे काढेल आणि मग बॅग जागेवर ठेवेल. नाही तर युजली तुम्हाला माहितीच असेल, मी आणि सनी वियाला की पहिले आल्या कपडे टाका धुवायला आणि मग बॅग्स आपापल्या जागेवर. पण ठीक आहे, चालतंय. आणि आईने पूर्ण घर पूर्ण साफ वगैरे केलं, कचरा वगैरे काढला, मग यांचा नाश्ता वगैरे झाला. आणि आता
थोडंसं जे काही सामान आहे ते घेण्यासाठी आम्ही, कारण तर एवढे दिवस घर बंद होतं त्यामुळे घरात ॲक्च्युली जाण्याच्या आधी मी भाज्या वगैरे सगळ्या संपवलेल्या की ते खराबच नको व्हायला. सो तर ते मार्केटला आलोत, काही गोष्टी घ्यायच्या आहेत आणि मग नंतर घरी जाऊ. Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's New Angel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine starts झालं आहे. मी चाललो आता क्लिनिक, हॉस्पिटल क्लिनिक. रचनाने सगळं काय रेडी केलं आहे, टिफिन, नाश्ता, आणि आता व्हिडिओ एडिट करत आहे. आईची छान पूजा झाली आहे, नाहीसा आराम करत आहे. सो येस, बॅक टू नॉर्मल रुटीन. दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून अँड येस बी हॅपी, कीप स्माइलिंग, स्प्रेड लव्ह अँड हॅपीनेस एव्हरीवेअर. And yes, live, laugh and love. चलो बाय, बॅक टू वर्क. बघा वाजले 10:30. आता डायरेक्ट 12 hours नंतर हा दिसेल. काळजी घे, सावकाश जा, घाईघाई करू नकोस. गाडीची चावी घेतली. सो वेकेशन मोड ऑफ झालेला आहे अँड वर्क मोड ऑन झाला आहे. घरात एवढा पसारा आहे ना. एक तर हे बॅग्स जे रिकामे करायचे त्यातली एक बॅग मला आईला जाऊन द्यायची आहे. सो फटाफट हे सगळं काही आवरायला लागेल. त्याचबरोबर खूप सारी कामं आहेत मला. तिकडचं जे रूम आहे, आमचं जे देवघराचं रूम आहे, ते पूर्ण क्लीन करायचं आहे. नायसाचा कपबोर्ड लावायचा आहे मला. सो सगळं जरा फॅन बिन खूप दिवस झाले असं हे प्रॉपर क्लिनिंग नाही झाली आहे या रूमचं. इकडचं पण सगळं, इकडनं ॲक्च्युली मी बॅग्स काढले तर तो मेस आहे. नायसाचा कपबोर्ड तर तुम्ही बघायला तर एकदमच हॉरिबल सिच्युएशनमध्ये मला असं वाटतं आहे. सो एक चूक झाली की जेव्हा आम्ही गेलो तेव्हा मी तिला ऑर्गनायझर्स मागवायला पाहिजे होते, म्हणजे ते आतापर्यंत आले असते आणि मला ते व्यवस्थित कपबोर्ड लावता आलं असतं. आता तरी मी बघते की जर उद्यापर्यंत डिलिव्हर होत असतील तर बेटर आहे, कारण ॲमेझॉन प्राईम असल्यामुळे ते लगेच होऊन पण जातं. 1 डे डिलिव्हरी पण असतात ना काही प्रोडक्ट्सचे. सो ते बघते. त्याचबरोबर खूप सारं काम, म्हणजे मी तुम्हाला सांगते काय. हे बघा, हे एवढे पार्सल झालेत, ते मला ओपन करायचं आहे. इकडचा एक पसारा आहे. त्याचबरोबर ही जी शेगडी आहे ती आली आहे, पण अजूनपर्यंत त्याचा तो टेक्निशियन आलेला नाही आहे लावायला. सो त्यांना मला कॉल करायचा आहे. इथे नव्हतो तेव्हा खूप प्रॉब्लेम झाला की पार्सल्स येत होते सतत. मेन अजिबात नेटवर्क नव्हतं. लाईक वी वेर ॲक्च्युली ऑन 0 नेटवर्क ऑलमोस्ट हाफ ऑफ द टाईम. लाईक 99% आम्ही 0 नेटवर्कवर होतो. वायफाय पण खूप क्वचित मिळायचा, आणि त्या वायफायवर जर कोणाला ते डिलिव्हरी, आता खूप सारे डिलिव्हरी दादा जे आहेत ते मला ओळखतात, किती वर्षांपासून तेच येत आहेत ना, तेच त्यांचे म्हणजे पार्सल्स घेऊन. तर त्यांना माहिती की मला जर कॉल नाही लागला तर मला व्हॉट्सॲपवर कॉल करायचा आहे. सो त्यांचा जर व्हॉट्सॲप कॉल लागला तर मग त्यांच्याबरोबर मी OTP शेअर करत होती. काही पार्सल्स खाली लॉबीमध्ये ठेवलेली. मग असं झालं की अरे लॉबीमधनं ऑलरेडी माझं काही दिवसांपूर्वी एक लॉबीमधनं आय डोंट नो तो पार्सल कुठे गेला आणि काय होतं त्या पार्सलमध्ये मला हे सुद्धा आठवत नाही आहे. कोणत्या ब्रँडने पाठवलेलं का मला हे सुद्धा आठवत नाही आहे. एवढंच मला माहिती आहे की ब्ल्यू डार्टवरनं त्यांनी माझं OTP घेतला, आणि ब्ल्यू डार्टचं जेव्हा पार्सल येतं ना तिथे काही मेन्शन करून नाही येत की तुमचं कोणतं गोष्ट डिलिव्हर होणार आहे. सो त्यांनी माझ्याकडनं घेतला OTP आणि मी त्यांना सांगितलं लॉबीमध्ये ठेवा, आणि मग मी 1 तासानंतर घ्यायला गेली तर ते म्हणतात की नाही आहे. आय डोंट नो ते काय झालं, त्यात काय होतं. काही असं पण नाही की मी काय मागवले आणि ते मिसिंग आहे. खरंच मला माहिती नाही की काय झालं आहे ते. सो भीती वाटली की अरे आता असं तर कधीच जात नाही लॉबीमधनं, कारण CCTV वगैरे आहे, तर मी आता ते जाऊन चेक करेल. सो काही पार्सल्स लॉबीमध्ये ठेवले, आणि मग नंतर तिथे खूप पार्सल झाल्यामुळे मला असं झालं की आता इथे नको एवढे पार्सल्स ठेवायला. सो मग मी वहिनींकडे ठेवायला सांगितलं, स्वप्नाली वहिनींकडे. मग असं झालं की स्वप्नाली वहिनीसुद्धा गेल्या गावाला, आणि मग त्या म्हटल्या की मला आता मी 3-4 दिवस नाही आहे. मग तो एक स्ट्रेस झाला की अरे आता पार्सल्स येतात ते कुठे ठेवायला सांगू. मग परत मी ते काही पार्सल तर रिटर्न केले, कारण प्रत्येकाचं डिलिव्हरी टाईम ते 3 वेळा डिलिव्हरीसाठी ऑप्ट करतात ना. सो तसं काय झालं आहे. सो खूप सारे पार्सल्स, त्याचं खूप साऱ्या पार्सल्सचं ओपन करून त्या गोष्टींचं रिव्ह्यू, त्या गोष्टींचं व्हिडिओ सगळं बनवायचं आहे. आणि असं
आहे, बॅक टू वर्क. परत परवा माझं शूट आहे, लाईक आउटडोअर शूट आहे. त्याच्यानंतर अजून एक इनडोअर शूट आहेत. सो सगळे शूट्स पण लाईंड अप आहेत. माझ्याचबरोबर सनीसुद्धा तेवढाच बिझी आहे, बिकॉज त्याच्या हॉस्पिटलमध्ये ऑडिट आहे आणि तो त्याच्यामध्ये बिझी आहे. त्याचं ते सगळं काही वेगळं काम आहे. सो येस, वेकेशन मोड जसं मी म्हटले ऑफ झालेला आहे, वर्क मोड ऑन झाला आहे. आणि तेच आहे ना की पहिले खूप काम करा आणि मग नंतर मस्त रिलॅक्स करा, मग परत या, मग परत खूप सारं काम करा, मग परत रिलॅक्स. तसंच आम्ही करतो आणि एन्जॉय करतो. एनिवेज, सो नायसाच्या इथं सुट्ट्या चालू आहेतच. मॅडम अजून झोपल्यात. मी युजली तिला एवढा वेळ कधीच झोपून देत नाही, बट तिची स्कूल नसल्यामुळे मी पण थोडीशी लेट उठले. लाईक तरी 7ला उठली, मग व्हिडिओ वगैरे एडिट केला. ते सगळं होईपर्यंत 8:30 वाजले. मग मी रेडी झाली. मग मी फटाफट किचनमध्ये गेली, टिफिन केला, नाश्ता केलं, जेवण केलं. सनी आत्ता गेला आणि मग मी आता नायसाला उठवते. सो बेसिकली कसं आहे, इट्स एक टीम नाही आहे ना, म्हणजे एडिटिंग असो किंवा कोणत्या गोष्टीचं स्क्रिप्ट रायटिंग असो किंवा ब्रँडशी बोलणं असो, सगळं काही मीच करते. सो टीम नसल्यामुळे ते खूप काही एक भार येतो, पण मजा करते मी. आय एन्जॉय दिस. त्या निमित्ताने मी खूप बिझी राहते आणि बिझी राहणं फार इम्पॉर्टंट आहे, नाही तर तेच बसून बसून काही समजणार नाही. सो चला मग आजच्या दिवसात काय काय होतं आहे आणि जे काही असेल ते तुम्हाला नक्कीच ब्लॉगमध्ये समजेल. सर्वात आधी मी बघते की ऑर्गनायझर्स डिलिव्हर होत आहेत की नाही, म्हणजे मग उद्याच कपाट लावते. सो बॅग वगैरे अनपॅक झाल्या. आता माझं शूट आहे, शूट कंप्लीट करून येते आणि आईची बॅग आहे ती पण घेऊन येते. त्याचबरोबर काही कोकणचा मेवा घेऊन आले, आईने खास आईसाठी घेतलं आहे, ते सुद्धा wow, so beautiful. Happy It's totally right. पूरा ले लीजिए और इतने सारे आपको ही खाने हैं. सॉरी आपका मुंह काटा. खास थैंक यू. सगळं पूर्ण क्लीन केलेलं आहे. काम बघा, बापरे एवढं गरम होत आहे, कारण मी हे सगळं वरती चढून वगैरे सगळं क्लीन केलं. फॅन नाही लावू शकले. आता आमच्या रूममध्ये खूप गडबड आहे. हे सगळे पार्सल्स अजून ओपन नाही केलेत, त्याला पहिले जागा करायला लागेल. सगळं अजून पसारा बाकी. पहिले सर्वात आधी फ्रेशन अप होते. करायची फार गरज आहे, कारण एवढी गरमी आहे ना की फॅनच्या खाली बसल्यावर सुद्धा गरम होतं आणि सतत AC नाही लावू शकत आपण. चलो आले पार्सल, बोला. बॅक टू होम. वाजलेत आता 10:30. ठसका. द्या नंबर दिला आहे टेक्निकचा.
रायचा भात देऊ का हा? काय सांगताय सगळं एक साईडला. तू एका साईडला सांगतो तुला तेच आवडतं ना पाण्यात टाकून ठेवा मी